जो स्वभाव आहे तो काही केल्या बदलत नाही. आता संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं, मग तो सुखाचा होईल का? नाही. कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातलं तरी ते वाकडाच्या वाकडाच राहते. श्वानासी भोजना दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हळावर. आधी होता वाघ्या दैवयोग झाला बाघ्या, त्याचे डोकोट राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होता ग्राम जोशी राजपतीले त्याशी, त्याचे पंचांग राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टराणी केली तिशी, तिचे हिणरे नाहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता सतसंग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन कीर्तन राहिना मूळ स्वभाव जाईना. म्हणून ज्याचा जो स्वभाव आहे तो काही केला बदलत नाही. संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं, मग तो सुखाचा होईल कसा? पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीद्वारे संसाराला सुखाच केलं. तिन्ही लोक आनंदाने भरून दिले. आणि बघा, संपूर्ण विश्वाला सुखाच करेन आणि तिन्ही लोक आनंदाने भरून टाकेल अशी प्रतिज्ञा घेतली. आणि कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. थोडक्यात तो प्रसंग आपण बघूया. समाधी साधन संजीवन जीवित कार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानदेवांना या देहाच्या पलीकडे जावं असं वाटू लागलं. आता या समाज कार्यातून वेळेतच बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर मोठ्यापणाचा मोह होऊन अहंकार वाढेल. हा गंभीर विचार मनात आला असावा. आणि या संकल्पनेचा शोध घेण्याकरिता ज्ञानदेवांनी चिंतन केले व या चिंतनातूनच त्याने संजीवन समाधीचा कठोर निर्णय घेतला. संजीवन समाधी घेण्यामागचं कोणतेही कारण असू शकतात, पण समाधी घेणं हे काही सोपी गोष्ट नाही. माऊली मात्र त्या समाधी सोहळ्यामध्ये शांतपणे आणि धीरोधार्तपणे सामोरे गेले व नंतर विलीन झाले. ते देवरूप झाले व या देवाचं दर्शन घेण्याकरिता लाखो करोडो भक्त आनंदीमध्ये गर्दी करतात. हा समाधी सोहळा घडला, पुढच्या पिढींना घडायला हवा. म्हणून नामदेव महाराजांनी अभंगाद्वारे सर्व घडलेली घटना लिहिली व ही अध्यात्माची शिदोरी एका सामान्य जनाच्या हाती पोहोचवली. आता आपल्या मनाशी केलेला निर्णय ज्ञानदेवांनी सर्वात प्रथम निवृत्तीनाथांना सांगितला. विजेचा धक्का बसावा असे निवृत्तीनाथ हादरले. ज्ञानदेव म्हणाले, दादा, ज्येष्ठाचारी कनिष्ठ ब्रह्मरंध्रेत विलीन होऊ इच्छितो. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना संमती दिली. ज्ञानदेवाने आनंदाने गुरुवर निवृत्तीनाथांच्या चरणी नमस्तक ठेवले आणि आशीर्वाद मागितला. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मिठी मारली. सोपान मुक्ताबाई यांना ज्ञानदेवांचा संकल्प सांगत असताना निवृत्तीनाथांनी अंतत्वा हंबरडा फोडला. जसे त्या लहानशा मुक्ताबाईने हे शब्द ऐकले ते ढसढसा रडू लागले. कार्तिक वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच वद्य एकादशीला निवृत्तीनाथांनी सर्व संत मंडळींना आळंदीत एकत्रित बोलावून ज्ञानदेवांचा हा संकल्प सांगितला. सर्व संत मंडळी हडबडून गेली. ज्ञानदेव यांनी नामदेव महाराजांना हा संकल्प आधीच सांगितला होता. नामदेव महाराजांनी ज्ञानदेवांना समजवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत चोखोबा, संत सावता, संत मंगा, संत सेना, संत जनाबाई हे सर्व संत मंडळी आळंदीच्या सिद्धपेठावर पोहोचल्याची बातमी गावात कळताच सर्व गाव वाळवंटात उपस्थित झाले. सर्व संत मंडळी अभंग कीर्तनात दंग झाली होती. ज्ञानदेव महाराजांच्या झोपडी भोवतालचे सर्व परिसर हरिनामाच्या गजराने भारावून गेले होते. समाधी बैठकीची तयारी 4-5 दिवसाआधीच सुरू झाली होती आणि सिद्धेश्वर मंदिराजवळच एका पुरातन गुफेमध्ये ज्ञानदेव समाधी घेणार होते.
ती गुफा आतून सावरून घेतली. आतील भिंती शेणामातीने लेपून सारवून घेतल्या होत्या आणि समाधी बैठकीची जागा ही सपाट करून घेतली होती. कार्तिकी वद्य द्वादशीच्या सायंकाळी ध्यानदेव आता अखेरच कीर्तन करणार होते. त्यानंतर ते मौन पाळणार होते. त्यांचे अखेरचे कीर्तन ऐकण्याकरिता वारकऱ्यांचा मेळा वाळवंटात लोटला होता. आता ज्ञानदेव महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. संत सज्जन हो, मी आपला निरोप घेण्याकरिता ते बोलणार आहे. आता मी शिव स्वरूपात विलीन झाले आहे. आपल्यासाठी मी फक्त नाम मात्र उरलो आहे. आता मी निघावं असं म्हणतो. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने या मनाला चिरशांती शुद्ध स्वरूपाला आनंद सतत मिळत राहील. एवढे बोलून ज्ञानदेव महाराज आपल्या झोपडीमध्ये निघून गेले. सज्जन हो, द्वादशीची रात्र ही हरिनाम संकीर्तनाच संपली. कार्तिकी वद्य त्रयोदशीला ज्ञानदेवांच्या भावंडांनी इंद्रायणीच्या किनारी स्नान केले. ज्ञानदेव आता कोणाशी बोलत नव्हती. नामदेव महाराज सायंकाळच्या वेळेस समाधी स्थानाला बघण्यास गेले. सुंदर असं आसन टाकण्यात आलं. धुवट वस्त्राची घडीत या मेला, तुळशी आणि बेल हाताने, दुर्वादळ भवानी ताकिले मोकळे, पुष्पे तरू समर्पिली. दुर्वा तुळशी बेलपत्राने असं सुशोभित केले होते. संत ज्ञानदेव भेदोमनीकडे सोपान तो पडे मुक्ताबाई, देवळे स्वर्गना थक्क पडे वे लोका, सुरू केला डंका वैकुंठाचा. चक्रतीर्थी उभे देव हे साधूजन, करविले स्नान ज्ञानदेव. जनाबाईने पंचाळती ओवाळली. नामाच्या हाती गंध अक्षदा. हो, गंधर्वाणी देव सुगणात चालेले विमाने लंकापुरी. फक्त गंधर्वाणी सज्जन लोकच नव्हते, संत सज्जनच नव्हते, तर साक्षात भगवान पांडुरंग आणि रखुमाई होत्या. माऊली जय माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. माऊली जय माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. माऊली जय माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. माऊली जय माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली.
सर्वांना राहिला. विठ्ठल रखुमाई सहिता गरु हनुमंत हानिक संत महंत जमा झाले. नामा म्हणे धन्य भाग्याचे संत झाला पहा एकांत ज्ञानोबाचा. सजन हो, मुक्ताबाईने मांड्याचा खेचा घास ज्ञानदेवांना खाऊ घालून मिठी मारली व अंतत्वा हंबरडा केला. सोपान देवांनाही स्वतःला सांभाळणं कठीण जात होत. अहो, तिथे सर्व लोकांनी ज्ञानदेवांचा जयकार केला. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. टाळ मृदुंग पार वाजती नारदुम रोगिते गाती. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामाचा गजर सुरू झाला. आता ज्ञानदेव समाधी स्थानाकडे चालायला लागले. आणि सज्जन हो, ज्ञानदेवांनी अखेर समाधीच्या स्थानाला 3 प्रदक्षिणा केल्या. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा. अजान वृक्षाला प्रेमाने ओवाळले. अजान वृक्षी पीतोल्हावा या भक्त जनाची. तेथील सर्व संत मंडळींनी ज्ञानदेवांना प्रणाम केला. ज्ञानदेवांनी समस्त जनतेने अखेर सागरात प्रणाम केला. आता विश्वात्मके देवे हिने भाग्यज्ञ तोषावी तोषोनी मज द्यावे जे खणांचे व्यंकटी सानो तया सत्कर्मे रतीवा होता परस्परे जळो मैत्र जीवांचे. अखेर निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांचे एक हात धरला आणि ज्ञानदेवांचा दुसरा हात भगवान विठ्ठलाने धरला व समाधी स्थानाकडे चालायला लागले. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही करा जातो ज्ञानेश्वर बसावे. ज्ञानेश्वरीची पहिली प्रत आसनासमोर ठेवण्यात आली. ज्ञानदेव बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. सज्जन हो, अखेर निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना समाधीच्या आसनावर बसवले आणि ज्ञानदेवांनी आता नामदेव महाराजांनी समाधीचा अखेरचा बुक्का पंढरीनाथाचा अखेरचा बुक्का लावला आणि आता ज्ञानदेव महाराजांनी समाधीसाठी पद्मासन घातले व भगवंताकडे एकटक बघायला लागले. देव म्हणे ध्याना होई सावधान माग वरदान मज काय. परंतु ज्ञानदेव मनोभाव विचारिले. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पादपद्मी ठेवा निरंतर. त्यानंतर माझ्या ज्ञानदेवांनी दीर्घ श्वास घेतला, डोळे मिटले आणि समाधीस्थ झाले. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम म्हणे आता लोपला दिनभरा बापा ज्ञानेश्वर समाधिस्थ बापा ज्ञानेश्वर अखेर निवृत्तीनाथ केळीवर बाहेर पडले आणि घातली अशा समाधीशी. जर अंतःकरणाने निवृत्तीनाथांनी समाधीच्या दाराला शिळा घातली. दार कायमच बंद झालं.
कार्तिक वद्य त्रयोदशीला हा ज्ञान सूर्य मावळला. समाधी साधना संजीवना शांतिरया सम सर्वान. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी आपली समाधी घेतली. ईश्वराने ज्याप्रमाणे बुद्धी दिली, गुरुवर्याने ज्याप्रमाणे ज्ञान दिलं, तेच तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. बोलण्याच्या अगोदर माझ्याकडून जे काही चुकलं असेल तर आपली मुलगी समजून मागते. आईवडिलांनो, आता हे जे माझं प्रवचन घेण्यात आलं, ज्यांकडून घेण्यात आलं ते हरिभक्त परायण माननीय श्री निंबाळकर महाराज यांचे मी आभार मानते आणि येथील जे आयोजक आहेत त्यांचे सुद्धा आभार मानते. आपणा सर्वांचे आभार मानते की तुम्ही शांततेत माझं हे प्रवचन ऐकलं आणि माझ्या वाणीला मी इथेच पूर्णविराम देते. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा माऊली जय माऊली श्री दत्त गुरु माऊली. माऊली जय माऊली श्री दत्त जय माऊली. श्री दत्त गुरु जय दत्त गुरु गुरु दत्त गुरु माऊली. श्री दत्त गुरु जय दत्त गुरु गुरु दत्त गुरु माऊली. माऊली जय माऊली श्री दत्त गुरु माऊली. माऊली जय माऊली. माऊली जय माऊली श्री दत्त गुरु माऊली. श्री दत्तात्रेय भगवान की, नवनाथ भगवान की आजच्या ज्या छोट्याशा ताई आहे, छोटीशी मुलगी आहे आणि तिने अत्यंत गोड आणि मधुर आवाजामध्ये आपल्याला थोडस आणि विवेचन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून छोटीशी भेट मंडळातर्फे आदरणीय हरिभक्त परायण उमेकर ताई आणि त्या छोट्या ताईचं हरिभक्त परायण आदरणीय पद्मजा श्री ताई. नाव थोडस कठीण आहे, नाही मग पाठ झाल्यावर सोपं आहे, पण नाव सुंदर आहे. पद्मजा ताई गहूकर. आणि आम्हाला एवढं माहिती नव्हतं, आता हे माहिती झालं. आपल्या अमरावतीतल्याच आहे म्हणते. अमरावतीतल्याच आहे, हा महेंद्र कॉलनी. अमरावतीतल्याच आहे, महेंद्र कॉलनी मधील. आणि आता सुरू आहे त्यांचं सुंदर वारकरी कीर्तन करते असं म्हणतात. आणि त्यांची भेट नंतर झाली. त्या दिवशी आपल्याला महाराज भेटले नाही, तर मग वेळेवर बोलावले. मग येता ठीक आहे, पुढेही बहुत करणे आहे.